नमस्कार. आजचा विषय आहे संघटना कशी स्थापन करावी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रितेश सुतार सर. नमस्कार सर. नमस्कार सर, सगळ्यात आधी प्रश्न की ह्या संघटना कशा स्थापन केल्या जातात आणि ते कोणत्या कायद्यांतर्गत स्थापन केल्या जातात? जसं की आपण शब्दामध्येच आहे की संघटना म्हटलं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो रिक्षा संघटना असतील, कामगार संघटना असतील, शेतकरी संघटना असतील किंवा काही लोक एकत्र येऊन सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने काही संघटना उभ्या करतात. तर याचं रजिस्ट्रेशन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. तर आज आपण बघणार आहोत की धर्मादाय आयुक्त यांच्याकडे जी संघटना रजिस्टर होते ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याची नेमकी प्रोसेस काय. तर याच्यामध्ये ज्यावेळेला आपण धर्मादाय आयुक्तांकडे एखादी संघटना नोंद करत असतो तर पूर्वी संघटना असं नाव दिलं जायचं, परंतु आता संघ या नावानं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तसेच याचं रजिस्ट्रेशन सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 व महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 या दोन्ही कायद्यांतर्गत हे रजिस्ट्रेशन होत असतं. मग सर, ह्या संघटना कोण स्थापन करू शकतो, त्याचे पात्रता निकष काय आहेत? ज्याला सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे किंवा जे कामगार असतील किंवा जे संघटक असतील त्यांच्याविषयी जी कोणाची काही आस्था असेल तर अशी लोक ही संघटना उभी करू शकतात आणि या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यही करू शकतात. तर यासाठी जो संघटक आहे किंवा जो संघटना स्थापन करणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती 18 वर्ष पूर्ण असावा. त्याच्यामध्ये घेणारे जे सदस्य आहेत त्या सर्वांचं वय हे 18 वर्ष पूर्ण असावं. तसेच ते भारतीय नागरिक असले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना सामाजिक कार्य करण्याची इच्छा आणि आवड असली पाहिजे. मग सर, या संघटना स्थापन करण्यासाठी किती लोकांची गरज लागते? ही संघटना स्थापन करत असताना धर्मादाय आयुक्तांकडनं आपण ज्या वेळेला नोंदणी घेत असतो त्यावेळेला आपल्याला कमीत कमी 7 लोकांची आवश्यकता असते आणि 7 लोकांमध्ये याचे पदाधिकारी वाटून आपण ही संघटना स्थापन करू शकतो. संघटना स्थापन करण्यासाठी त्या सदस्यांची किंवा जो अर्जदार आहे त्याची कागदपत्रे कोणती लागतात? ही संघटना स्थापन करत असताना कमीत कमी जर 7 लोक तुम्ही घेत असाल याची कमीत कमी मर्यादा ही 7 लोकांची आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही माणसं त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर जेवढी पण माणसं तुम्ही घेत आहात त्या सर्वांचे आधार कार्ड 2 प्रतीमध्ये, पॅन कार्ड 1 प्रतीमध्ये, त्याचबरोबर प्रत्येकाचे फोटो आणि जो अर्जदार असेल त्याचे कमीत कमी 4 फोटो आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमची संघटना स्थापन होत आहे, जसं की आता साताऱ्यामध्ये असाल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या असाल त्या जिल्ह्यातला तुमचा ऑफिस ऍड्रेस जो असेल त्याच जिल्ह्यात तुमची ती संस्था रजिस्ट्रेशन होऊ शकते. ऑफिस ऍड्रेससाठी तुम्हाला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तुमची तिथून मालमत्ता पत्र किंवा आटोचा उतारा अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. अनेकदा असं होतं की संघटना स्थापन करायची असते किंवा संस्था स्थापन करायची असते पण त्या लोकांकडे स्वतःची जागा नसते. अशा वेळी ऑफिस दाखवण्यासाठी त्या सदस्यांनी काय करावे? यासाठी असं काही बंधनकारक नाहीये की तुमचं भाडेतत्वावरच ऑफिस पाहिजे. कारण सुरुवातीला कसं असतं की संघटना स्थापन होत असताना त्यांचा इन्कम जास्त नसतो. तर इन्कम जास्त नसल्यामुळं त्यांना जर भाडं भरायचं म्हटलं तरी सुद्धा काही गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही स्वतःच्या घराचा जरी उतारा त्या ठिकाणी जोडला तरी त्या घरामध्ये ऑफिस दाखवून तुम्ही संघटनेचं काम सुरू करू शकता. मग सर, याची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असते आणि त्यासाठी किती वेळ लागतो? याची रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये तुम्हाला सर्वप्रथम 2 प्रतीमध्ये प्रस्ताव दाखल करावा लागतो. हा प्रस्ताव तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये सादर करायचा आहे. सादर केल्यानंतर साधारणतः तुम्हाला 1 महिन्यामध्ये हे रजिस्ट्रेशन मिळून जातं. मग सर, तुम्ही आता ऑनलाईन ऑफलाईन बोलला, मग फक्त ऑनलाईन पद्धतीने हे नोंदणी करता येते का? अजूनही तसं सांगता येऊ शकणार नाही, कारण ऑनलाईन पद्धतीमध्ये पूर्णतः काही ठिकाणी घेतलं जातं किंवा काही ठिकाणी घेतलं जात नाही. तर ज्या ठिकाणी घेतलं जातं त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकतो, परंतु ज्या ठिकाणी सुविधा नाहीये त्या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीत आपल्याला करावं लागतं. ह्या संघटना ज्या धर्मादाय आयुक्तात रजिस्टर कराव्या लागतात त्या कोणत्या ठिकाणी कराव्या लागतात, म्हणजे त्याचे ज्युरिडिक्शन्स काय? याच्यामध्ये काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हानिहाय एक ऑफिस असं वाटून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ही नोंदणीची सर्व प्रोसिजर करू शकता. संघटना स्थापन करताना आपल्या संस्थेचे किंवा आपल्या संघटनेचे उद्देश काय काय असावे लागतात? यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्देश. तर तुमचे उद्देश हे सामाजिक असले पाहिजेत, त्याचबरोबर शैक्षणिक असले पाहिजेत. काही आपत्कालीन किंवा नैसर्गिक जर आपत्ती आली तर त्यासाठी
मदत करणारे असावेत. त्याचबरोबर सर्व जे उद्देश घेताय तुम्ही ते धर्मादाय स्वरूपाचे असावेत, की जेणेकरून त्यातून तुम्ही काही कमर्शियल वगैरे असे उद्देश त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. त्या संघटनांना देणगी स्वीकारण्याचा अधिकार असतो का? या संघटनांना देणगी स्वीकारण्याचा अधिकार नक्कीच असतो, कारण त्यांच्या नियम आणि नियमावलीमध्ये या सर्व गोष्टींची तरतूद करण्यात आलेली असते. त्यामध्ये तुम्हाला देणगी कुठून घ्यायची, कशा पद्धतीने मिळवायची, या सर्व गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय धर्मादाय आयुक्त ही नोंदणी देऊच शकत नाहीत. आणि काही वेळा मी बघतो की ह्या संस्थांचं किंवा संघटनांचं ठराविक काळात ऑडिट करावं लागतं. मग ते ऑडिट कशा प्रकारे केलं जातं? कोणतीही संघटना असेल, संस्था असेल, प्रतिष्ठान असेल, फाउंडेशन असेल किंवा एखादा ट्रस्ट असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, या सर्वांचं ऑडिट हे प्रत्येक वर्षाला हे करावंच लागतं. मग तुमचा सर्टिफाय ऑडिटर असेल किंवा सीए असतील, यांच्याकडून तुम्ही ते ऑडिट करून घेऊ शकता. संघटना स्थापन झाल्यानंतर कोणती कागदपत्रे संघटनेच्या नावाने आपल्याला काढावी लागतात? संघटना स्थापन झाल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला संघटनेच्या नावानं पॅन कार्ड काढावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला संघटनेच्याच नावानं बँकेमध्ये अकाउंट काढावं लागतं. आणि बँक अकाउंट निघाल्यानंतर ते बँक अकाउंट तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा शेड्यूल बँकेमध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जर देणगी स्वीकारायची असेल तर त्यासाठी इन्कम टॅक्स कडनं जे 12A आणि ATG सर्टिफिकेट मिळतं, हे सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे. मग या संघटनेमध्ये कार्यकारिणी कशी करावी लागते? या संघटनेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार असे पदाधिकारी, त्याचबरोबर जर तुम्ही सहपदाधिकारी घेणार असाल तर सहसचिव आणि सहखजिनदार या प्रकारची पद तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. बाकी जे लोक तुम्ही घेतलेले आहेत याच्यामध्ये सदस्य म्हणून घेऊ शकता. वेळोवेळी संघटनेला जर इतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल, इतर जिल्ह्यात काम करायचं असेल तर ते उपसमिती बनवू शकतात. उपसमितीमध्ये ते संचालक मंडळ किंवा त्याला आपण ब वर्ग कार्यकारिणी म्हणतो, याच्या माध्यमातून सुद्धा ते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या गावात अशा पद्धतीने सुद्धा काम करू शकतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय माहिती अजून हवी असेल तर कमेंटवर नक्की कळवा. धन्यवाद.